ऍक्च्युली हितेशचे पप्पा जास्त क्रिकेटमध्ये हे होते, माहीर होते आणि त्याच्यामुळे त्याला ती कंपनीत पप्पांची मॅच बघायला जायचा. तेव्हापासून त्याला ती मॅच म्हणजे खूपच आवडायला लागली आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतः हट्ट केला, नाही मला पण तुम्ही ह्याला टाका म्हणून क्रिकेटच्या मॅच मध्ये वगैरे मी खेळेल. मग तेव्हापासून मग आम्ही नेहरू स्टेडियमला पहिली सुरुवात केली आणि तिथे त्याला अकॅडमीला टाकलं. ऍक्च्युली तेव्हा आमची कॅपॅसिटी नव्हती की आम्ही त्याला टाकू म्हणून, पण एक त्याची जिद्द म्हणून आम्ही ती सुरुवात तेव्हापासून केली. पण तेव्हा बघितलं की तो खूप छान खेळतोय, मग तसं त्यांनी ते चालू केलं आणि त्यांनी सांगितलं की मी माझं प्रोफेशन जे आहे ते फक्त क्रिकेट आहे, मी दुसरं काहीच करणार नाही. त्याचा खेळ बघून मलाही वाटलं आता ह्याला आपण सपोर्ट करावं, कारण मी पण स्पिनर बॉलर होतो, तोही लेफ्ट हँड स्पिनर आहे. हे मला जास्त आवडीचं होतं. खूप खुश आहे कारण लाईव्ह मॅच बघण्यात एक वेगळा इंटरेस्ट असतो. आता 2-3 वर्ष झाले, तो 3 वर्ष कंटिन्यू रणजी खेळतो, त्यामुळे रणजीच्या मॅचेस पण मी बघायला जातो आणि त्याची बॉलिंग खूपच चांगली पडते. 2 वर्ष तो बॉलिंग मध्ये 1 नंबरला होता आणि आत्ताही त्याचं चालू आहे. मला खूप आनंद आहे आम्हाला दोघांनाही. त्याला कसं थोडी वयाची आठ, जरा आम्हाला पण असं वाटत होतं की आता 25 वर्ष चालू झालं, त्यांनी आपल्याला थोडंफार सपोर्ट करावं आणि त्यामुळे आम्ही त्याला खूप हे करत होतो की आता सोड आणि कुठेतरी सर्व्हिसला वगैरे सिलेक्ट नाही केलं आणि सिलेक्ट पण नाही केले की तो खूप नाराज व्हायचा. मग त्यामुळे त्याला आम्ही म्हणायचो की आता वय होत चाललं, इथून पुढे तुझं अवघड काम आहे, तू आपले सर्व्हिस कर. परंतु केदार जाधवांनी आम्हाला थोडं सांगितलं की तो आत्ता एकदम रणजीच्या जवळ आलेला आहे, तर तुम्ही त्याला हे करू नका, तुम्हाला काय पाहायला असेल तर मी मदत करतो, पण तुम्ही त्याला खेळू द्या. म्हणजे ते आठवलं तरी अक्षरशः अंगावर शारा येतो की इतकं छान वाटलं की आज आपण मिडल क्लास असून आपला मुलगा तिथपर्यंत गेला आणि खेळला, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे लोक जे म्हणत होते की ह्याच्यात पैशाला लागतो किंवा वरचा कुणाचा तरी सपोर्ट लागतो तेव्हा मुलगा खेळू शकेल, पण माझा पूर्ण विश्वास देवावर होता. तो जी मेहनत करतोय त्याच्यात तो माहीर होणार आणि त्याच्यात तो सिलेक्ट होणार. पण तो पण जिद्दीने खेळतोय आणि सगळं करतोय आणि त्याला क्रिकेट म्हणजे त्याचं दैवत आहे. त्याला दुसरं त्याच्याशिवाय कधीच काही सुचत नाही. माझ्यासाठी खूप प्राऊड मोमेंट असतो जेव्हा माझे मम्मी पप्पा येतात आणि मी त्यांच्यासमोर परफॉर्म करतो. लास्ट इयर MPL पासनं, म्हणजे जेव्हा फर्स्ट MPL झाली तेव्हापासून माझे मम्मी पप्पा ग्राउंडवर यायला लागले. पप्पा तर नेहमीच असायचे, पण मम्मी तेव्हापासून पहिल्यांदा आली आणि त्याच्यानंतर रणजी ट्रॉफीच्या पूर्ण जर्नी सोबत ते जेव्हाही मॅच असते इंटरनॅशनल स्टेडियम आपल्या गौंजीवरती, सो तेव्हा नेहमी त्या तिथे मॅच बघण्यासाठी असतात. मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे थँक्यू म्हणेल की त्यांनी MPL सारखा प्लॅटफॉर्म चालू केला, कारण की मी स्वतः MPL मधनंच रणजी ट्रॉफी वगैरे सगळीकडे सिलेक्ट झालोय आणि विजय हजारे, मुश्ताक अली, सो ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचा प्लॅटफॉर्म होता की मी परफॉर्म करत होतो, पण एवढी मोठी स्टेजवरती परफॉर्म करायला भेटलं आणि त्याच्यानंतर स्टेट रिप्रेझेंट करायला, सो खूप प्राऊड फील होतं MCA बद्दल की त्यांनी असा प्लॅटफॉर्म आमच्यासाठी चालू केला.